तब्बल 60 वर्षांनंतर आकाशात एक अत्यंत दुर्मिळ, महाशक्तिशाली आणि सर्वात मोठा खगोलीय बदल घडतोय. देवगुरू बृहस्पती म्हणजेच गुरुग्रह आपल्या परम उच्च कर्क राशीत प्रवेश करत आहेत. काही राशींचे नशीब आता सोन्यासारखे चमकणार आहे, तर काहींना संघर्षाचा सामना करावा लागणार आहे. तुमची रास कोणती आणि तुमच्या नशिबात नेमके काय लिहिले आहे, हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या हक्काच्या चॅनल नक्षत्र ज्योतिषमध्ये. मी आहे तुमचे ॲस्ट्रो दोस्त के म्हणजेच सौ कल्याणी कुलकर्णी. आज आपण पाहणार आहोत की 1 जून 2026 रोजी उत्तर रात्री 1:50 झालेल्या गुरूच्या या ऐतिहासिक कर्क गोचराचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर आत्ताच नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण इथे मिळतात तुम्हाला ज्योतिषशास्त्राचे सर्वात अचूक आणि सोपे उपाय. चला तर मग सुरू करूया. वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरुला भाग्याचा, ज्ञानाचा आणि आनंदाचा कारक मानले जाते. कर्क ही गुरुची उच्च राशी असून चंद्र आणि पाण्याचे तत्व दर्शवते. तब्बल 12 वर्षांनंतर गुरु आपल्या या आवडत्या घरात आला आहे आणि तो 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत इथेच राहील. या परिवर्तनामुळे हंस महापुरुष राजयोग निर्माण होत आहे, जो मानवी जीवनात सुख, संपत्ती, ज्ञानाचं पूर आणू शकतो. तथापि या काळात 15 जुलै ते 9 ऑगस्ट 2026 दरम्यान गुरुग्रह सूर्याच्या जवळ आल्यामुळे अस्त होणार आहे. त्यामुळे या विशिष्ट काळात सर्व शुभ व मांगलिक कार्य वर्ज्य आहे. हा गोचर अधिक अचूक समजून घेण्यासाठी तुमच्या जन्मकुंडलीतील पहिले स्थान म्हणजेच लग्नस्थान पाहावे. पहिल्या घरात जो अंक असेल ती तुमची लग्न रास ठरते आणि अचूकतेसाठी तुमचे लग्नस्थान आणि चंद्ररास या दोन्हीवरून खालील भाकिते समजून घ्या. तुळ लग्न आणि रास. तुळ जातकांसाठी गुरुचे गोचर कुंडलीतील दशम स्थानातून म्हणजेच कर्म आणि करिअरच्या स्थानातून होत आहे. गुरु हा तुळ राशीसाठी तृतीयेश आणि षष्ठेश आहे. दशम स्थानातील गुरु हा जातकाला दिशाहीन मेहनत करण्याची प्रवृत्ती देतो. या काळात जातकाने केवळ बाह्य स्वरूपावर लक्ष न देता कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा मेहनत वाया जाऊ शकते. करिअरमध्ये अत्यंत नाट्यमय बदल घडून येतील. सुरुवातीला कामाच्या ठिकाणी प्रचंड त्रास आणि छळ सहन करावा लागेल, परंतु कठोर शिस्त आणि कष्टाच्या जोरावर जातक नवीन पदावर पोहोचतील. जुनी नोकरी सुटून अचानक चांगल्या पदाची नवीन नोकरी मिळण्याचे प्रबळ संकेत आहे. नेहमीपेक्षा 10 पट अधिक कष्ट करावे लागतील, ज्यामुळे झोप आणि आहाराचे वेळापत्रक बिघडू शकते. उच्च पदस्थ अधिकारी, वरिष्ठ क्लायंट्स आणि सरकारी प्रतिनिधींशी थेट संपर्क येईल, जे जातकांच्या कामाची गांभीर्याने दखल घेतील. सार्वजनिक क्षेत्रात जातकाची विजिबिलिटी वाढेल. लिंक्डइन वर फॉलोअर्स वाढणे, मीडियामध्ये प्रसिद्धी मिळणे किंवा कार्यालयात सर्वांसमोर सन्मान मिळून लोकप्रिय होणे यासारखे योग येतील. स्वतःचे व्यक्तिमत्व आणि कपड्यांची स्टाईल बदलण्यावर खर्च केला जाईल. गुरुची नीच दृष्टी चतुर्थ स्थानावर पडत असल्याने आईच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. घरगुती वातावरण तणावाचे राहील आणि मालमत्तेच्या व्यवहारात विनाकारण विलंब होईल. वाहनांच्या मोठ्या बिघाडामुळे पैसा खर्च होईल. छातीचे विकार, फुफ्फुसाचा संसर्ग किंवा दमा बळावू शकतो. यामुळे दररोज प्राणायाम करणे हाच उत्तम मार्ग ठरेल. शास्त्रीय उपाय. 14 मुखी रुद्राक्ष त्वरित परिधान करावा. शुक्रवारी कमळाचे फूल किंवा कमळगट्ट्याची माळ वापरून महालक्ष्मी अष्टकाचे पठण करावे. मूनस्टोन किंवा रोज क्वार्ट्ज क्रिस्टल वापरणे मानसिक आणि भावनिक संतुलनासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
वृश्चिक लग्न आणि रास. वृश्चिक जातकांसाठी गुरुग्रहाचे गोचर कुंडलीतील भाग्यवान नवम स्थानातून होत आहे. गुरु हा वृश्चिक राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा द्वितीय आणि पंचम स्थानाचा स्वामी आहे. नवम स्थानातील उच्च गुरु जातकाचे नशीब पूर्णपणे उघडून देणारा ठरेल. आजवर केलेल्या प्रामाणिक कष्टांचे आणि संघर्षाचे फळ या काळात मिळून जीवनात मानसिक शांतता आणि सुखाचे आगमन होईल. अपत्य प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यांना गर्भधारणेची सुखद वार्ता मिळेल. संततीकडून मोठी आनंदाची बातमी मिळेल किंवा त्यांच्या स्वप्नांची पूर्तता झाल्यामुळे तुमचे मन समाधानी होईल. प्रामाणिक मार्गाने अफाट धनलाभाच्या संधी मिळतील. मिळालेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवणे भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. जातकांच्या आयुष्यात अत्यंत योग्य आणि दूरगामी दिशा दाखवणारे मार्गदर्शक, शिक्षक किंवा सल्लागार येतील, ज्यांच्या सल्ल्यामुळे जातक आयुष्यात 5 वर्षे पुढे निघून जातील. धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राकडे ओढा वाढेल. या काळात वैष्णोदेवी, तिरुपती बालाजी किंवा चारधाम यासारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या यात्रा घडून येतील, ज्यातून प्रचंड आनंद मिळेल. जातकाचा कल ज्योतिषी किंवा टॅरो रीडर्सकडून मार्गदर्शन घेण्याकडे वाढेल आणि मिळालेले प्रिडिक्शन अत्यंत अचूक ठरतील. तथापि गुरुची नीच दृष्टी तृतीय स्थानात पडत असल्याने लहान भावंडाच्या आयुष्यात काही अडचणी किंवा त्यांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. चुकीच्या संवादामुळे मोठे गैरसमज निर्माण होऊ शकतात. उदाहरणार्थ, मित्राला किंवा सहकार्याला पाठवायचा मेसेज चुकून बॉसला पाठवला जाणे आणि त्यातून कायदेशीर अडचण येणे असे प्रकार घडू शकतात. त्यामुळे मेसेज किंवा ईमेल पाठवताना अत्यंत काळजी घ्यावी. लहान प्रवासादरम्यान गाडी पंक्चर होणे किंवा प्रवासात अडथळे येणे असे प्रकार घडतील. काही काळ आत्मविश्वासाची कमतरता भासू शकते. घशाचे विकार किंवा थायरॉईडचा त्रास बळावण्याची शक्यता आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना काही वादांना तोंड द्यावे लागेल, परंतु अखेरीस लोकप्रियता वाढेल. शास्त्रीय उपाय: 5 मुखी रुद्राक्ष परिधान करावा आणि दररोज हनुमान चालिसाचे पठण करावे. रेड जॅस्पर किंवा कॅट आय क्रिस्टल धारण करणे संरक्षणासाठी उत्तम मानले जाते. भगवान विष्णूंची पूजा करावी आणि विष्णू चालिसा वाचावी. धनुलग्न आणि रास. धनुजातकांसाठी गुरुचे गोचर कुंडलीतील अत्यंत आव्हानात्मक अशा अष्टम स्थानातून होत आहे. गुरु हा धनुराशीचा मुख्य स्वामी आणि चतुर्थेश आहे. लग्नेश अष्टमात जाणे हे जीवन परिवर्तनाचे स्पष्ट संकेत देते. हा गोचर काळ जातकांसाठी अत्यंत कठीण, संघर्षाचा आणि मानसिक परीक्षा घेणारा ठरेल. 3 मजली इमारत रिकामी करून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना जसा गोंधळ उडतो, तसेच काहीसे मानसिक वादळ या काळात अनुभवता येईल. जुन्या व्यक्तिमत्वाचा अंत होऊन एका नवीन आणि परिपक्व व्यक्तिमत्वाचा जन्म होईल. करिअर आणि सामाजिक प्रतिमेत अचानक बदल होतील. उदाहरणार्थ, बँकिंग क्षेत्र सोडून नागरी सेवांच्या तयारीला लागणे किंवा इंजिनिअरिंग सोडून ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणे यासारखे मोठे बदल घडून येतील. जातकाचा रस गूढ विद्या, हिप्नोसिस, हिलिंग आणि अध्यात्माकडे प्रचंड वाढेल आणि जातक या विषयांचे कोर्सेस करून स्वतःला सिद्ध करतील. समाज माध्यमे आणि पार्ट्यांपासून दूर राहून घरामध्ये एकांतात कष्ट करणे जातक अधिक पसंत करतील. कौटुंबिक वारसा हक्काची मालमत्ता किंवा विम्याचे अडकलेले पैसे अचानक प्राप्त होतील. मात्र आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पोटाचे विकार किंवा मूत्राशयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. OTT प्लॅटफॉर्मवर क्राईम डॉक्युमेंटरीज, गँगस्टर चित्रपट किंवा सायकोलॉजिकल थ्रिल पाहण्याचे व्यसन जडू शकते. शास्त्रीय उपाय:
संरक्षणासाठी 11 आणि 12 मुखी रुद्राक्ष धारण करावे. 11 मुखी रुद्राक्ष हनुमानजींचे प्रतिनिधित्व करतो, जो वाईट नजर आणि संकटापासून वाचवतो. तर 12 मुखी रुद्राक्ष सूर्याचे तेज आणि ऊर्जा प्रदान करतो, जी या अंधकारमय काळात अत्यंत आवश्यक असते. हातामध्ये सिट्रिन क्रिस्टलचे ब्रेसलेट वापरावे. गुरुवारी पाण्यात हळद टाकून आंघोळ करावी आणि विष्णूंची पूजा करावी. मकर लग्न आणि रास. मकर जातकांसाठी गुरुचे गोचर कुंडलीतील सप्तम स्थानातून म्हणजेच विवाह आणि भागीदाराच्या स्थानातून होत आहे. गुरु हा मकर राशीसाठी व्ययश आणि तृतीयेश आहे. सप्तम स्थानातील गुरु थेट लग्नस्थानावर शुभदृष्टी टाकत असल्याने भागीदारीच्या कामात मोठे बदल घडून येतील. नवीन व्यवसाय किंवा कोलॅबोरेशन करताना पूर्वीपासून परिचयाच्या असलेल्या विश्वासातील व्यक्तींसोबतच व्यवहार करावेत. अनोळखी व्यक्तींवर आंधळा विश्वास ठेवल्यास फसवणूक होऊ शकते. अविवाहित जातकांचे विवाह ठरण्याचे अत्यंत प्रबळ योग आहे. विवाहासाठी अत्यंत अनुरूप स्थळे मिळतील. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराचा प्रभाव आणि वर्चस्व वाढेल. जोडीदाराला परदेशातून मोठ्या व्यावसायिक संधी किंवा नोकरीत मोठी बढती मिळण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे त्यांचा आर्थिक उत्कर्ष होईल. जुने कायदेशीर खटले किंवा कोर्ट केसेस निकाली निघतील. परंतु मकर जातकांनी स्वतःहून नवीन कायदेशीर भांडणे अंगावर घेऊ नयेत. जोडीदाराशी अत्यंत सखोल आणि भावनिक चर्चा घडून येतील, ज्यामध्ये बालपण, कौटुंबिक इतिहास आणि भविष्यातील स्वप्नांचा समावेश असेल. गुरुची नीच दृष्टी मकर राशीच्या स्वतःच्या लग्नस्थानावर पडत असल्याने शारीरिक आरोग्य अत्यंत नाजूक बनण्याची शक्यता आहे. स्वतःच्या व्यक्तिमत्वाविषयी आणि सौंदर्याविषयी तीव्र संभ्रम निर्माण होईल. त्वचेवर काळे डाग पडणे, अचानक वजन वाढणे, तीव्र मानसिक नैराश्य आणि ओव्हर थिंकिंगचा त्रास सतावेल. जोडीदाराचा आक्रमक स्वभाव आणि मानसिक वर्चस्व सहन करावे लागण्याची शक्यता आहे. शास्त्रीय उपाय. शनिवारी मारुतीच्या मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात थोडे काळे तीळ टाकावेत. 11 आणि 6 मुखी रुद्राक्ष एकाच वेळी धारण करावे. नकारात्मकतेपासून संरक्षणासाठी ब्लॅक टर्मलिन क्रिस्टलचे ब्रेसलेट परिधान करावे. कुंभ लग्न किंवा रास. कुंभ जातकांसाठी गुरुचे गोचर कुंडलीतील 6व्या स्थानातून म्हणजेच रोग, ऋण आणि शत्रूच्या स्थानातून होत आहे. गुरु हा कुंभ राशीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा द्वितीय आणि एकादश स्थानाचा म्हणजेच धन आणि लाभ स्थानाचा स्वामी आहे. उत्पन्नाचा स्वामी 6व्या घरात गेल्यामुळे पैसा मिळण्याचे मार्ग खुले असले तरी तो पैसा आजारपण, शत्रूंना नमवणे किंवा कोर्ट कचेरीच्या कामात वाया जाण्याची दाट शक्यता आहे. विनाकारण मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होईल, ज्यामुळे घरात महागडे सुरक्षा यंत्रणा किंवा CCTV बसवण्यासाठी जातक मोठा खर्च करतील. या संपूर्ण काळात कोणत्याही प्रकारचे कर्ज किंवा EMI घेऊ नये, कारण घेतलेले कर्ज फेडण्यासाठी दुसरे मोठे कर्ज घ्यावे लागण्याची दलदल निर्माण होऊ शकते. मात्र या कठीण आव्हानांवर मात करून जातक जेव्हा बाहेर पडतील तेव्हा त्यांची बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता अत्यंत मजबूत झालेली असेल. पैशांचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे हीच गुरुची या काळातील प्रमुख मागणी आहे. यकृत, पचनक्रिया आणि वजनाशी संबंधित आरोग्यविषयक समस्या उद्भवतील, त्यामुळे कठोर डाएट आणि व्यायामाचे वेळापत्रक आखावे लागेल. जे जातक वैद्यकीय क्षेत्र, सेवा, उद्योग किंवा समुपदेशन क्षेत्रात कार्यरत आहे त्यांना उत्तम यश आणि नवीन संधी मिळतील. नातेवाईक किंवा मित्र उसने पैसे मागण्यासाठी येतील. अशा वेळी परत मिळण्याची आशा न ठेवता जेवढी मदत करता येईल तेवढीच करावी,
अन्यथा व्यवहार पूर्णपणे टाळावा. भटक्या कुत्र्यांची किंवा मांजरांची सेवा केल्यामुळे मानसिक समाधान मिळेल. गुरुची नीच दृष्टी 12व्या स्थानावर पडत असल्याने अचानक मोठे वैद्यकीय किंवा अनपेक्षित प्रवासाचे खर्च उद्भवतील. निद्रानाशाचा तीव्र त्रास जाणवेल आणि जातक पहाटे 5 ते 6 वाजेपर्यंत जागे राहतील. स्वतःच्या किंवा मित्राच्या आरोग्यासाठी रुग्णालयाच्या फेऱ्या माराव्या लागतील. मनात अनामिक भीती आणि एन्झायटी निर्माण होईल. तसेच वैवाहिक आयुष्यातील शारीरिक जवळीक काही प्रमाणात कमी होईल. शास्त्रीय उपाय: 1 आणि 7 मुखी रुद्राक्ष परिधान करावे. दर मंगळवारी मारुतीसमोर बसून सुंदरकांडचे पठण करावे. भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन पिवळ्या रंगाचे वस्त्र दान करावे. मीन लग्न आणि रास: मीन जातकांसाठी गुरुग्रहाचे गोचर अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या कुंडलीतील 5व्या स्थानातून म्हणजेच संतती, शिक्षण, मंत्र आणि बुद्धिमत्तेच्या स्थानातून होत आहे. गुरु हा मीन राशीचा स्वामी लग्नेश आणि दशमेश आहे. लग्नेश आणि दशमेश यांचे 5म स्थानातील हे गोचर मीन जातकांसाठी अत्यंत उत्कृष्ट आणि यशाची शिखरे गाठून देणारे ठरेल. अपत्य प्राप्तीसाठी दीर्घकाळ प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यांना गर्भधारणाची अत्यंत गोड बातमी ऐकायला मिळेल. आधीच अपत्य असलेल्या जातकांना त्यांच्या मुलांकडून मोठी यशाची बातमी मिळून समाजात सन्मान वाढेल. कला, संगीत, फॅशन डिझायनिंग आणि सोशल मीडिया कंटेंट क्रिएशन क्षेत्रातील जातकांच्या कल्पनाशक्तीला विलक्षण बहर येईल, ज्यातून प्रचंड लोकप्रियता लाभेल. उच्च शिक्षणासाठी नामांकित विद्यापीठात प्रवेश मिळण्याचे आणि नवीन कोर्सेस यशस्वीपणे पूर्ण करण्याचे प्रबळ योग आहेत. करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत लाभदायक असून नोकरीत मोठे प्रमोशन, पगारवाढ आणि इच्छित ठिकाणी बदली मिळण्याचे योग आहे. शनीच्या 7.5चा चालू असलेला मानसिक त्रास गुरुच्या या एकाच गोचरामुळे पूर्णपणे नाहीसा होईल. आयुष्यात अडथळे आणणाऱ्या नकारात्मक लोकांना जातक स्वतःहून आयुष्यातून बाहेर काढतील. अविवाहित जातकांच्या प्रेमसंबंधामध्ये काही अडथळे येतील. जोडीदाराच्या बौद्धिक क्षमतेबद्दल मनात शंका निर्माण होईल. परंतु विवाहित दाम्पत्याचे भावनिक संबंध अधिक घट्ट आणि मधुर होतील. गुरुची नीच दृष्टी 11व्या स्थानात पडत असल्यामुळे मोठ्या भावंडांशी किंवा जुन्या मित्रांशी पैशाच्या व्यवहारावरून तीव्र वाद होऊन नाते तुटण्याची शक्यता आहे. नोकरीतील पगार किंवा व्यावसायिक पेमेंट वेळेत न मिळता अडकून राहू शकते. परंतु संयम ठेवल्यास अडकलेले पैसे मिळतील. शेअर्स किंवा जुन्या गुंतवणुकीतून अपेक्षापेक्षा काहीसा कमी परतावा मिळेल. सामाजिक मित्रपरिवारात मोठे बदल घडून येतील. शास्त्रीय उपाय: 15 मुखी रुद्राक्ष आवर्जून धारण करा, जो पैशांचे अडथळे दूर करण्यास मदत करतो. गुरुवारी उपास करावा किंवा दर गुरुवारी एकदा तरी विष्णू सहस्त्रनामाचे मनापासून पठण करावे. व्यवसायात सातत्यपूर्ण प्रगतीसाठी ग्रीन ॲव्हेंच्युरियन क्रिस्टल आपल्या कामाच्या टेबलावर ठेवावे. तर मंडळी, असा असेल देवगुरूंचा हा ऐतिहासिक कर्कगोचर. तुमची रास कोणती आहे आणि तुम्हाला काय काय अनुभव येत आहेत हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमची कुंडली दाखवून वैयक्तिक मार्गदर्शन हवे असेल किंवा तुमच्या राशीनुसार अस्सल रत्न, ब्रेसलेट किंवा रुद्राक्ष घरपोच हवे असतील तर आत्ताच माझ्याशी म्हणजेच तुमच्या ॲस्ट्रोदोस्त केकेशी 8805782704 या क्रमांकावर संपर्क साधा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि आपल्या नक्षत्र ज्योतिष चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. भेटूया लवकर पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.